नमस्कार, मी अनुराधा सनगर. जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. घेऊया मागील आठवड्यातील ठळक घडामोडींचा आढावा. माहेर सोडून सासरी आले. इथे प्रेमाची मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. महापौरांच्या समोरील राजदंड पळवण्याच्या प्रयत्नात मनसे आणि सत्तारूढ आघाडीच्या नगरसेवकांमध्ये झोंबाझोंबी झाली. यामुळे सभागृहात तणाव निर्माण झाला. नगरसेविका रेश्मा भोसले यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून संगणक प्रणालीमध्ये फेरफार करून मिळकत कराची मागील तारखांची बिले भरली. निवडणूक अर्जासोबत ही बिले जोडून निवडणूक आयोगाची फसवणूक केली आहे. भोसले यांच्यावरही गुन्हा दाखल करून त्यांचे नगरसेवक पद रद्द करावे या मागणीसाठी मनसेच्या सदस्यांनी सर्वसाधारण सभेत आंदोलन केले. मनसेच्या नगरसेविका कल्पना बैरट यांच्या प्रकरणात तातडीने त्यांचे सदस्यत्व संपुष्टात आणण्याचा निर्णय घेणारे आयुक्त महेश पाठक या प्रकरणात दबावापोटी टाळाटाळ करत असल्याचा आरोप करत मनसेच्या सदस्या ॲडव्होकेट रुपाली पाटील आणि सुशीला नेटके यांनी आयुक्तांना साडी आणि बांगड्या देत निषेध नोंदवला. यामुळे संतप्त झालेल्या अधिकाऱ्यांनी मनसेचा निषेध करत सभागृहातून वॉकआउट केले. परंतु यानंतरही मनसेच्या सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू ठेवली. तसेच महापौरांसमोरील राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला. नेमके त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे सदस्य पुढे सरसावले आणि राजदंड पकडला. राजदंड सोडवण्यासाठी साधारण 10 मिनिटे झोंबाझोंबी सुरू होती. यामुळे वातावरण अधिकच तापले. परंतु यानंतर ज्येष्ठ सदस्यांनी मध्यस्थी करत सदस्यांना भाषणाची परवानगी दिली. सदस्यांची भाषणे सुरू झाल्यानंतर आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्तही सभागृहातून बाहेर पडले. सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी मनसेच्या सदस्यांच्या आंदोलनाच्या पद्धतीवर जोरदार टीका केली. प्रकरण न्यायप्रविष्ट असताना सभागृह वेठीस धरणे योग्य नाही. जनतेच्या कामांसाठी सभागृहात आंदोलन करणे ठीक आहे, परंतु वैयक्तिक द्वेषापोटी सभागृहाचा वेळ वाया घालवणे न पटणारे आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे, बाबूराव चांदेरे, अविनाश बागवे, संजय बालगुडे यांनी केली. मनसेचे गटनेते वसंत मोरे म्हणाले, या प्रकरणाचा पाठपुरावा करत असताना मनसेच्या उमेदवारांना संबंधितांकडून त्रास देण्यात येत आहे. माझ्या मालमत्तेची माहिती गोळा करण्यास सांगण्यात आला आहे. स्थानिक नगरसेवक राजू मोरे आणि आशा साने यांना त्रास देण्यात येत आहे. ही कोणती पद्धत? सत्ताधारी सत्तेचा दुरुपयोग करत आहेत. सर्व पुरावे भोसले यांच्या विरोधात असताना आयुक्त कारवाईस टाळाटाळ करत आहेत. आयुक्त कोणाच्या दबावाखाली काम करतात असा सवालही मोरे यांनी केला. आम्ही विरोधी पक्षात आहोत, त्यामुळे अगोदरच अधिकारी आमची कामे करत नाहीत, त्यामुळे त्यांनी बहिष्कार घातला तरी काही बिघडणार नाही, असेही ते म्हणाले. माजी नगरसेवक शंकर पवार यांच्या वतीने 10वी आणि 12वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. हा सत्कार समारंभ अग्रवाल शाळा दत्तवाडी येथे पार पडला. या प्रसंगी सिने अभिनेता चिन्मय मांडलेकर आणि अभिनेत्री प्रिया मराठे यांच्या हस्ते 10वी आणि 12वीत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गुलाब पुष्प आणि ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला. शंकर पवार यांच्या वतीने दरवर्षी विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाप्रती उत्साह वाढावा आणि त्यांना भविष्यात अजून पुढे जाण्याची प्रेरणा मिळावी म्हणून या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात येते. आपल्या आवडत्या अभिनेता आणि अभिनेत्रीकडून ट्रॉफी स्वीकारताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगुणित झाला होता. नेहमी फक्त पडद्यावर दिसणारे चिन्मय मांडलेकर आणि प्रिया मराठे यांना प्रत्यक्ष बघितल्यावर ही सर्व मुले हरखून गेली होती. यावेळी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना चिन्मय मांडलेकर म्हणाले, 10वी आणि 12वीच्या परीक्षा हा जीवनातला खूप महत्त्वाचा टप्पा असतो. त्यामुळे जे विद्यार्थी या सत्काराला पात्र ठरले आहेत त्यांनी नक्कीच मागील वर्षभर खूप मेहनत घेऊन अभ्यास केला असेल अशी मला खात्री आहे आणि या त्यांच्या मेहनतीमुळेच जीवनातील एक अवघड टप्पा यशस्वीपणे पार पडला. त्यामुळे मी त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो. आपल्याकडे सध्या 95% खाली मार्क मिळवणे म्हणजे अपयश समजले जाते, परंतु बरेच जण मेहनत घेत
येतात, पण त्यातील काहीच जण यशस्वी होतात. यामध्ये नशिबाचा सुद्धा भाग असतो. 10वी आणि 12वीचा टप्पा पार केलेला विद्यार्थी पुढे काय करायचे याबाबत गोंधळलेले दिसतात. त्यांना जर याबाबतीत चांगले मार्गदर्शन मिळाले तर ते यापुढेही जीवनात अजून यशस्वी होतील. या उपक्रमाचे संयोजक शंकर पवार दरवर्षी हा उपक्रम राबवतात, हे अत्यंत कौतुकास्पद आहे. यापुढेही त्यांनी सतत असे उपक्रम राबवावेत आणि विद्यार्थ्यांना प्रेरणा आणि मार्गदर्शन करावे अशी मी त्यांना विनंती करतो. शंकर पवार म्हणाले, वर्षभर मेहनत घेऊन केलेल्या अभ्यासामुळे परीक्षेत चांगले यश मिळाले की जो आनंद होतो तो अवर्णनीय असतो. जेव्हा आम्ही या सत्कार समारंभाचे पहिल्यांदा आयोजन केले तेव्हा फक्त 15 विद्यार्थी होते. आता याच गुणवंत विद्यार्थ्यांची संख्या 250 ते 300 पर्यंत पोहोचली आहे. 10वीत चांगले यश मिळवणारे विद्यार्थी पुढे 12वीतही याहीपेक्षा जास्त मार्क मिळवून पास झालेले मी पाहिले आहेत. त्यामुळे 10वीतही आमच्याकडून सत्कार केले गेलेले विद्यार्थी पुढे 12वीतही सत्कार पुन्हा स्वीकारतात तेव्हा आम्हाला खूप आनंद होतो. या त्यांच्या गुणांचा आदर केला गेल्यामुळे पुढेही ते सतत यशस्वी व्हावे यासाठी अशीच मेहनत घेतात. त्यामुळे मला अतिशय समाधान वाटते असेही त्यांनी नमूद केले. या सत्कार समारंभात शंकर पवार यांच्या मातोश्री सावित्रीबाई पवार, आमदार रमेश बागवे, काँग्रेसचे शहराध्यक्ष अभय छाजेड, युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष तुकाराम पवार, प्रसिद्ध उद्योजक संजय काकडे, शिवभक्त बाळासाहेब दाभेकर, नगरसेवक अनिल जाधव, संजय बालगुडे, संतोष सावंत, राजू कांबळे, सुनील भेगडे आदी मान्यवर उपस्थित होते. आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. नगरसेविका रेश्मा भोसले यांचे पद रद्द करावे आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 13 मधील नगरसेविका रेश्मा अनिल भोसले यांनी निवडणूक लढवली त्यावेळी त्यांच्या मिळकती कराबाबत कॉम्प्युटरमधील नोंदीत फेरफार केल्याने महापालिकेच्या कर आकारणी आणि कर संकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त दयानंद सोनकांबळे यांच्यासह कर्मचाऱ्यांना पोलीस कोठडी ठोठावण्यात आली होती. गेल्या वर्षी झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये रेश्मा भोसले यांच्या मिळकतीवरील थकबाकी निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर भरण्यात आली होती. परंतु मिळकत कर प्रणालीच्या कॉम्प्युटर डेटाबेसमध्ये फेरफार करून ही रक्कम निवडणुकीपूर्वीच भरल्याचे दाखवण्यात आले. त्या आधारे कोणतीही थकबाकी नसल्याचे ना हरकत प्रमाणपत्रही देण्यात आले होते. कॉम्प्युटर डेटाबेसमध्ये फेरफार करणे आणि कामकाजावर देखरेख करण्याच्या कर्तव्यात निष्काळजीपणा दाखवण्यात आल्याचा ठपका सोनकांबळे यांच्यासह विभागाचे कॉम्प्युटर प्रमुख सुनील कांबळे यांच्यावर ठेवण्यात आला होता. या संदर्भात नगरसेविका रेश्मा भोसले यांनी निवडणूक लढवली त्यावेळी त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची थकबाकी नव्हती असे पालिका आयुक्त महेश पाठक यांनी सांगितले. त्यामुळे पोलीस कोठडी सुनावलेल्या 2 अधिकाऱ्यांसह नगरसेविका रेश्मा भोसले यांचे नगरसेवकपद रद्द करावे आणि याबाबत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आंदोलन करण्यात आले. पोलीस कोठडी सुनावलेल्या 2 अधिकाऱ्यांसह नगरसेविका रेश्मा भोसले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी वसंत मोरे यांनी केली. निवडणूक आयोगाकडे तक्रारी करूनही आयुक्त महेश पाठक यांनी बोटचेपी भूमिका घेण्याऐवजी नगरसेविका रेश्मा भोसले यांनाही निलंबित करावे अशी मागणी केली. यासाठी शिवाजीनगर येथे मनसेकडून रास्ता रोकोचा प्रयत्न होत असताना तो पोलिसांकडून फेटाळून लावण्यात आला. तसेच पोलिसांनी नगरसेविका रेश्मा भोसले यांच्या निषेधार्थ करण्यात आलेल्या मनसे कार्यकर्त्यांना अटकेत घेतले. मनसे आणि अधिकाऱ्यांच्या वादात पालिका सभागृहाचे कामकाज ठप्प झाले आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आयुक्त महेश पाठक यांच्या निष्क्रियतेचा निषेध करण्यासाठी मनसेच्या नगरसेवकांनी त्यांना बांगड्यांचा आहेर दिल्यामुळे सर्व अधिकाऱ्यांनी बैठकीवर बहिष्कार सभासदांच्या सभेमध्ये अनुपस्थित राहून कायम ठेवला. मनसेच्या नगरसेवकांनी आयुक्तांची माफी मागावी अशी ठाम भूमिका अधिकाऱ्यांनी घेतली आणि यासाठीच पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सभागृहाच्या बैठकीला अनुपस्थित राहून निषेध व्यक्त केला. नगरसेविका रेश्मा भोसले यांनी महापालिकेची निवड
निवडणूक लढवली आणि यासंबंधी आयुक्तांकडे दिली जात असलेली माहिती अर्धवट आहे. मुळातच त्यांनी कर भरल्याची पावती 21 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री कशी तयार झाली असा प्रश्न मनसेचे गटनेते वसंत मोरे यांनी आयुक्तांना केला. महापालिकेच्या मुख्य सभेत आयुक्तांचा निषेध करण्यासाठी जे आंदोलन आम्ही केले त्याबद्दल माफी वगैरे मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आणि केलेल्या आंदोलनाबद्दल आम्हाला पश्चातापही होत नाही, असे गटनेते वसंत मोरे यांनी स्पष्ट केले. महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही आता कोणत्याही परिस्थितीत माघार नाही असा ठाम पवित्रा घेतला. मनसे नगरसेवकांनी माफी मागावी, आयुक्तांनी त्यांचे सदस्यत्व रद्द करावे अशा मागण्या सर्व संघटनांनी एकत्र येऊन केल्या आहेत. मनसेच्या निषेधार्थ सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून निषेध व्यक्त केला. माफी मागितली तरच बहिष्कार मागे, अशी माहिती मुक्ता मनोहर यांनी पत्रकार परिषदेत दिली. आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT एंड मैकेनिकल. MA Computers, Electronics, IT and Mechanical, Diploma Engineering, Mechanical and Computer. MBA Finance, HR and Marketing. BCA, BBA, MBA and MCA for Engineering और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी. Siddhant International School CBSE from nursery to 5th standard. Siddhant College. ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी. 22 एकड़ का विशाल कैंपस. AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त. समृद्ध करियर की ओर सिद्धांत कॉलेज, सुदुमरे, पुणे. एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें. केवळ सहकारी बँका फोडून कोट्यावधी रुपयांची चोरी करणाऱ्या टोळीला पुणे जिल्हा पोलिसांनी जेरबंद केलं. शिरूर तालुक्यातील रांजणगाव सांडस येथे मध्यवर्ती बँकेजवळ सापळा रचून त्यांना अटक करण्यात आली. अतिरिक्त पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी, विजयकुमार मगर, पोलीस निरीक्षक शिवजी देवकर आणि अशोक क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सुरेश काशीनाथ उमप असे मुख्य आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह प्रमोद अंबादास उमप आणि किशोर क्षीरसागर यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून गॅस कटिंग यंत्र, त्यासाठी लागणारे 2 सिलेंडर, वेगवेगळ्या आकाराचे बर्नर, हॅक्सॉ ब्लेड, ड्रिल मशीन, कटावणी, कुऱ्हाड, पहारी आणि 1 कार असा ऐवज जप्त करण्यात आला आहे. सुरेश उमक हा इलेक्ट्रॉनिक पदविका प्राप्त सुशिक्षित चोरटा असून बँकांमधील सायरन यंत्रणा तो लिलया भेदत असे, असे पोलिसांनी सांगितले. या टोळीचा म्होरक्या सुरेश उमक हा अट्टल चोरटा असून मध्यवर्ती बँका आणि पतपेढ्या याच ठिकाणी चोरी करण्याची त्याची पद्धत आहे. ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर यांच्याशी माझी केलेली तुलना हा माझा गौरवच आहे, अशी भावना स्वप्नील जोशी यांनी व्यक्त केली. कर्वे रस्त्यावरील सिद्धार्थ सभागृहात स्वप्नील जोशी यांच्याशी संवादाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाचे आयोजन शरद लोणकर यांनी केले. जोशी म्हणाले, भूमिकेशी एकरूप झाल्याने प्रसंगी काही भूमिका करण्यास मी ठाम नकार दिल्याने आध्यात्मिक भूमिकांमध्ये न अडकता अभिनय क्षेत्रात यशस्वी होऊ शकलो. सचिन पिळगावकर यांच्याशी माझी केलेली तुलना हा माझा गौरव आहे. महाराष्ट्रातील रसिकांच्या मनावर सचिनजींनी राज्य केले आहे. तसेच अभिनेते म्हणून सचिनजी फार मोठे आहेतच, शिवाय माणूस म्हणूनही ते कितीतरी मोठे असल्याचा अनुभव मी घेतला आहे. श्रीकृष्णाच्या भूमिकेनंतर आध्यात्मिक मालिकांमधून बाहेर पडताना मी ठामपणे पुढील कालावधीमध्ये श्रीकृष्णाची भूमिका करण्यास नकार दिला. त्यामुळे मी त्या भूमिकेमध्ये अडकून पडलो नाही. दूरचित्रवाणी, मालिका, नाटक आणि चित्रपट या 3ही क्षेत्रांमध्ये मला अभिनय करण्यास आवडतो. नाटकासाठी पूर्ण वेळ देऊ शकत नसल्याने अनेक वर्षे नाटकांमध्ये काम करू शकलो नाही. मात्र सध्या वेळ उपलब्ध झाल्यानेच नाटकात काम करत आहे. पुस्तकांचे अधिकाधिक वाचन करणे गरजेचे आहे. जास्तीत जास्त माहिती आणि ज्ञान पुस्तकांच्या माध्यमातून आत्मसात होते, त्याचा जीवनामध्ये मोठा उपयोग होतो. स्पर्धेच्या युगात आपण वेगवान पद्धतीने जीवन जगताना पूर्वीच्या काळी छोट्या छोट्या गोष्टींसाठी लागणारा वेळ आणि त्यातून मिळणारा आनंद आपण हरवून बसलो आहोत. दुनियादारी चित्रपटाच्या माध्यमातून काम करताना हा वेग कमी करण्याचा प्रयत्न केला आहे, असेही जोशी यांनी सांगितले. पुणे
पुणे शहरातील रस्त्यांच्या खड्ड्यांमुळे झालेल्या दुर्दशेच्या विरोधात भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने अभिनव आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला. भाजे युमोच्या वतीने अलका चौकातील खड्ड्यांमध्ये झाडे लावून आणि खड्ड्यांची पूजा करून हे आंदोलन करण्यात आलं. भारतीय जनता युवा मोर्चाचे पुणे शहर उपाध्यक्ष दीपक पोटे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी युवा मोर्चाचे कसबा विभाग अध्यक्ष नामदेव माळवदे, शहर सरचिटणीस प्रमोद कोंढरे, अमोल केंगार, ओमकार कुलकर्णी, धनंजय पाटोळे, प्रवीण क्षीरसागर, बाबू खैरे आदी उपस्थित होते. पावसाने उघडीप दिल्यास 72 तासात खड्डे बुजवू असे आश्वासन पालिका आयुक्तांनी दिले आहे. ते पूर्ण न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दीपक पोटे यांनी यावेळी दिला.